हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते खूप मस्त आणि मजेत असाल. तर आज दिवसाची सुरुवात आहे ना, सकाळी सकाळी ना हे जे काही इडली बॅटर आहे ना, हे दळण्यापासूनच झालेली होती. कारण की ना बऱ्याच दिवस झाले मी इडली काही खाल्लेलीच नव्हती आणि मला आहे ना इडली खूप जास्त आवडते. त्याच्यामधले जेवढेही काही व्हेरियंट असतात ना, मग जे डोसा असो, उत्तपम, आप्पे, इडली, त्यासोबत सांबर, चटणी, हे सगळे प्रकार म्हणजे साऊथ इंडियन मला खूप जास्त आवडतं. आता बऱ्याच जणांना आहे ना हे खूप जास्त अनहेल्दी वाटतात, फक्त त्याच्यात डाळ तांदूळच असतात. पण मला काय वाटतं माहिती का, हे आपण आहे ना खूप सारं व्हेरियंटने बनवू शकतो. जी आजची जी इडली बॅटर आहे ना, यामध्ये ना मी नाचणी म्हणजे जी काही नाकली, रागी जी काही असते ना ते वापरलेली आहे. आता ही जर तुम्हाला बनवायची असेल ना, याचा रेशो मी तुम्हाला सांगते. जर 1 कप आपण तांदूळ घेतलाय तर 1 कपच आपल्याला नाचणी घ्यायची. आता ह्या दोघीसाठी ना आपण अर्धा कप उडदाची डाळ आणि 1/4 कप जे काही पोहे असतात ते घ्यायचे आहे. आजकाल कसं आहे ना, उन्हाळा सुरू झालाय तर मेथी दाणे नाही घातले तरीही चालेल, कारण की फर्मेंटेशनची प्रोसेस आहे ना ती खूप पटकन होते. पण तुम्हाला घालायचेच असेल तर तुम्ही मेथी दाणा सुद्धा घालू शकता. मग काय करायचे, ही सगळी जिन्नस स्वच्छ धुवून घ्यायची, रात्रभर भिजत घालायची आणि सकाळी ॲज युज्युअल आपण जसं दळतो इडली बॅटर सेम तसं दळायचं. फक्त एवढे हे जे बॅटर आहे ना जमेल तितकं स्मूथ दळायचं आहे, अजिबात रवाळ वगैरे ठेवायचं नाही. कारण की नाचणीचे जे काही कण असतात ना, जे आपण रवाळ जर ठेवले ना ते खाताना ना कचकच लागू शकतात. म्हणून शक्य असेल ना जितकं स्मूथ होईल तितकं स्मूथ हे दळून घ्यायचं आणि जी काही प्रोसेस आहे ना बाकीची ती सेमच आहे. तर इथे माझं आहे ना हे सगळं डाळ तांदूळ आणि नाचणी दळून झालेली होती आणि हे दळून झाल्यानंतर आहे ना हे किचन मला परत रिसेट करायला आहे ना खूप जास्त कंटाळा येतो आणि जी ढीगभर भांडी निघतात ती तर वेगळीच असतात. आता माझा मुलगा प्रथम, याला अजिबात दूध प्यायला आवडतच नाही, मग ते गाईचं असो किंवा म्हशीचं. आणि दुसरं महत्त्वाचं, आजकाल जे काही न्यूज येत आहे दुधाबद्दल ते ऐकून तर असं वाटतं बरे नाही घेतलं तेवढंच बरं. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे दुधामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं. मग ती कमतरता भरून काढण्यासाठी ना आपण आहे ना हे जे काही नाचणी आहे, नागली आहे, ही आपल्या मुलांच्या आहारात नक्कीच इन्क्लूड केली पाहिजे. बघायला गेलं ना तर नाचणी जी काही रागी आहेत ना ही खूप जास्त कॅल्शियमने भरपूर आणि फायबरने भरपूर आहे. आणि सर्वात महत्त्वाचं मिलेट आहे, जे की आपल्या आरोग्यासाठी खूप गरजेचं आहे. पण मुलं आहे ना हे खाण्यासाठी खूप कंटाळा करतात, कारण की मुलं चपातीच खूप मुश्किलने खातात आणि हे नाचणी कधी खाताल हे विसरूनच जा. त्यामुळे ना तुम्ही अशा प्रकारे त्यांच्या आहारामध्ये नाचणी नक्कीच ॲड करू शकतात. बरं, आता मी याबद्दल ना खूप काही तुम्हाला सांगितलं आहे. जरीही तुम्हाला याच्यावरती डाऊट असेल ना तर तुम्ही गुगल करा, तुम्हाला तिथून नक्कीच कळून जाईल. माझं जे काही जुनं किचन होतं ना ते नॉन मॉड्युलर किचन होतं आणि त्या किचनमध्ये ना प्रॉब्लेम काय व्हायचा माहिती का, आपण जरी भांडे ना मांडणीमध्ये जी काही भांड्यांची मांडणी असते त्यामध्ये रचले जरी ना तरी सुद्धा आहे ना ते खूप जास्त पसारा व्हिजिबल दिसायचा. पण जेव्हापासून मी हे जे किचन ट्रॉलीज वगैरे वापरते ना, म्हणजे ह्या घरामध्ये ना जे काही किचन आहे हे मॉड्युलर आहे. या ट्रॉलीजचा फायदा एकच आहे, ते म्हणजे ना ह्या ट्रॉलीजमध्ये ना पसारा अजिबात दिसत नाही. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे भांडी व्यवस्थित ऑर्गनाईज होतात आणि इझिली ॲक्सेसेबल सुद्धा राहतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जी काही माझी कटलरी होती ना त्यांना एक डेडिकेटेड स्पेस सुद्धा मिळाला आहे, जेणेकरून माझा जो फ्रीजचा कॉर्नर आहे ना तो सुद्धा आता खाली दिसायला लागलाय. लवकरच आहे ना मी तुमच्यासोबत माझं जे काही किचन टूरचा व्हिडिओ आहे ना तो नक्कीच शेअर करेल. तुम्हाला बघायला आवडेल का? मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा बरं का. पण त्याआधी ना मी तुम्हाला ना एक व्हिडिओ शेअर करणार आहे, जो की खूप जास्त रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे. मी ज्यावेळेस पहिला व्लॉग म्हणजे माझा पहिला व्हिडिओ शेअर केला ना त्यावेळेसही त्या व्हिडिओमध्ये मला खूप जास्त कमेंट्स आलते की तू व्हिडिओ कसे करते, तू काय वापरते, तू एडिटिंग कशी करते, हे आम्हाला सांग म्हणून. पण त्यावेळेस मला असं वाटलं की माझ्यापेक्षा आहे ना खूप मोठे यूट्यूबर्स आहेत, तर तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघायला पाहिजे, तुम्ही त्यांच्याकडून शिकू शकतात. पण मी नोटीस केले, जे मोठे यूट्यूबर्स असतात ना ते छोटे यूट्यूबर्सला एवढी काही स्पेशली मदत नाही करत आणि ते मी नोटीस केलं. त्यामुळे ना मला जेवढे पण रिप्लायज येतात ना, म्हणजे जेवढे काही कमेंट्स येतात ना की तू व्हिडिओ कसं बनवते वगैरे, तर त्यांना सपोर्ट करण्याच्या इंटेन्शनने मी त्यांना कमेंट करतच असते. आणि ह्या कमेंट्स ना खूप जास्त होत्या आणि वारंवार येत होत्या. त्यामुळे म्हटलं की तुमच्यासोबत तसा एक व्हिडिओ शेअर करावा म्हणून.
म्हणून मी लवकरच तुमच्यासोबत आहे ना मी व्हिडिओ शूट कसा करते, एडिट कसा करते याचा नक्कीच व्हिडिओ शेअर करेल आणि आय थिंक सो तो व्हिडिओ तुम्हाला आहे ना खूप जास्त कारगर ठरेल. आता सगळ्यात महत्त्वाचं, मी काही मोठी यूट्यूबर नाही आहे, फक्त मी जे काही अनुभव आहे, जे काही एक्सपिरियन्स आहे, मी कसं करते, कसं मॅनेज करते तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि खरंच तो तुम्हाला खरंच युजफुल ठरेल तर तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा. लवकरच तो 2-3 दिवसामध्ये तुमच्यापर्यंत येऊनच जाईल. तर 2-3 दिवसापूर्वी ना मला वानवळ्यामध्ये ना जे काही कांदे असतात ना ते मिळाले होते. तर हे मला आहे ना कमीत कमी 2-3 दिवसापूर्वीच रिसीव झालेलं होतं. पण याच्याकडे ना माझं दररोज असं दुर्लक्ष व्हायचं, आज नाही उद्या करू, आज नाही उद्या करू. त्यामुळे ना हे मागच्या 3 दिवसापासून असेच पिशवीमध्ये पडून होते. त्यामुळे आज आहे ना मी लक्ष करून आहे ना मी अलाराम लावून ठेवलेलं होतं की मला आज हे करूनच घ्यायचं आहे, म्हणजे मी विसरायला नको. आणि मी ॲज युज्युअल आहे ना 2 ते 3च्या दरम्यान आहे ना हे आवरायला घेतलं. आता हे जे कांदे आहे ना खूप जास्त मोठे मोठे नाही आहे, छोटे छोटेच मी निवडून आणायला सांगितले होते. कारण की ना 2 जणांची फॅमिली आहे, तर त्यासाठी एवढे मोठे मोठे कांदे काही कामाला येत नाही. म्हणून मी स्पेशली सांगितलं होतं की छोटे छोटे मीडियम साईजचे कांदे आणा म्हणून. काय झालं माहिती का, 2-3 वेळेस मी ब्लिंकिटवरून आहे ना जे काही कांदे आहे ते ऑर्डर केले, पण त्यावरून आहे ना मला मोठ्या मोठ्या साईजचेच कांदे रिसीव झाले. आणि मग अर्धा कांदा वापरायचा, अर्धा कांदा टाकून द्यावा लागायचा, कारण की तो खराब होऊन जायचा. आणि आपण जसं तरीही ठेवलं ना तर ते वाळल्यासारखं होऊन जायचं, चांगलं वाटायचं नाही. त्यामुळे ना मग मला खूप जास्त कांदा टाकावा लागायचा, नाही तर मग तो कांदा अर्धा फेकण्यावर जायचा. म्हणून मला असं वाटलं की आपण मोठे मोठे कांदे आणण्यापेक्षा ना छोटे छोटेच आणूया. महत्त्वाचं म्हणजे हा जो एरिया आहे ना हा माझ्यासाठी नवीन आहे, त्यामुळे मला इथं मार्केट वगैरे कुठे आहे हे मला अजून एवढं काही माहीत नाही. त्यामुळे मग मला असं काहीतरी करावं लागलंय. आता हे जर कांदे मी असेच ठेवून दिले असतेत ना, यामध्ये जो पाचोळा आहे, जो काही कचरा आहे ना, हा असाच राहून आहे ना खराब झाला असता. म्हणून हे मी काढून घेतले आणि स्वच्छ करून मी या जे काही माझ्याकडे जी काही टोपली वगैरे असते ना त्यामध्ये ठेवले, जेणेकरून आहे ना हे थोडंसं एरिएशनमध्ये राहतील, याला हवा लागेल आणि हे खालून खराब होणार नाही. नाहीतर आहे ना माझ्याकडून बऱ्याच वेळा ना कांदे खूप लवकर खराब होतात, कारण त्यांना हवाच लागत नाही अशा ठिकाणी मी ठेवून द्यायचे. तर यावेळेस मी ठरवूनच ठेवलं होतं, जिथं हवेशीर असेल ना तिथेच मी हे कांदे ठेवेल. कांदे निवडायला बसायच्या आधी ना मी जे काही कपड्यांचं मशीन असतं ना, वॉशिंग मशीन, ते लावलेलं होतं, जेणेकरून आहे ना माझे कांदे निवडू होईपर्यंत आहे ना हे जे कपडे आहे ना ते वॉश होऊन जातील. तर हे जे कपडे आहेत ते सगळे वॉश होऊन झालेले होते आणि आता हेच मी वाळून घेत आहे. घरामध्ये ना लहान बाळ वगैरे असलं ना तर बेडशीट खूप जास्त खराब होतं. आमच्या घरामध्ये पण तसंच आहे, बेडशीट खूप जास्त खराब होतं. त्यामध्ये मग काहीही खाल्लं की ते सांडलं, त्याचे डाग पडले, असं खूप जास्त होतं. त्यामुळे ना आठवड्यातनं 2दा तरी माझं जे बेडशीट आहे ते धुण्यामध्ये येतच असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, माझं जे बेड आहे ना ते मास्टर्ड बेड आहे. त्यामुळे ना काय होतं माहिती का, ते बेडशीट पण खूप मोठं आहे, तर ते धुवायला ना मला खूप जास्त परेशानी व्हायची. वॉशिंग मशीनमुळे ना माझं जे काही बेडशीट धुण्याचं जे टेन्शन आहे ना ते अगदी ना चुटकीसारखं गायब झालेलं आहे. काही नाही तर सकाळी ना 10 वाजता मी इडली बॅटर होतं ना जे दळून काढलं होतं आणि आता 4 वाजले. आता तुम्हाला दाखवते मी उन्हाळा किती खतरनाक लेवलचा वाढलाय तो. कारण की फक्त 10, 11, 12, 6 तासामध्ये ना, म्हणजे पहिले आता ऑब्विसली थंड वातावरणामध्ये फर्मेंटेशनला खूप वेळ लागतो, पण आज ना खूप लवकर असं इडली बॅटर इतकं छान फर्मेंट झालेलं. मी असं फर्मेंट झालेलं बॅटर किती दिवसाने बघते मलाच आठवत नाही. चला मी तुम्हाला सुद्धा दाखवते. तर हे इडली बॅटर तुम्ही बघू शकता, खूप छान असं फर्मेंट झालेलं होतं. अगदी 3 ते 4 तासामध्ये बघू शकतात. पूर्ण हे जे पातेलं आहे हे पूर्ण असं भरून गेले आणि ज्यावेळेस मी टाकलं होतं ना फर्मेंटेशन करण्यासाठी त्यावेळेस हे अर्धच होतं. आणि यावरून तुम्हाला अंदाजा येऊन जाईल की हे याच्या ज्या इडली आहे ना या किती सॉफ्ट आणि जे उत्तपम डोसा आहे ते किती छान क्रिस्पी स्मूथ होतील. आणि जाळीसुद्धा तुम्ही बघू शकतात किती छान अशी याला क्रिएट झालेली आहे. तर 4 वाजताच हे जे बॅटर आहे ना मला फ्रीजमध्ये काढून ठेवावं लागलं, नाहीतर हे खूप जास्त आंबट झालं असतं. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे उन्हाळ्यामध्ये ना हे बॅटर आहे ना जास्तीत जास्त तुम्ही 2 दिवस ठेवू शकता, त्यापेक्षा जास्त नका ठेवू, नाहीतर हे खूप जास्त आंबट होऊन जातं. जरी तुम्ही फ्रीजमध्ये जरी ठेवलं ना तरीसुद्धा आहे ना हे थोडंसं आंबट होऊनच जातं.
असं आमचं दररोज ठरलेलंच असतं, संध्याकाळ झाली की एक चक्कर तरी आम्ही मारूनच येत असतो. आणि यामुळे ना मला थोडं तरी फ्रेश वाटतं, कारण की घरात बसून बसून आहे ना मला खूप जास्त ना चिडचिड व्हायला लागते. बरं, असं संध्याकाळी मस्तपैकी चक्कर वगैरे मारून आल्यानंतर फ्रेश वगैरे होऊन देवपूजा वगैरे करून मग मी इथं स्वयंपाकाला लागलेले होते. आणि बघू शकतात हा डोसा मी बनवून घेतलेला आहे. हा डोसा आहे ना खूप छान क्रिस्पी झालेला आहे आणि चवीला सुद्धा खूप चविष्ट झालेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचे उत्तप्पम सुद्धा खूप सॉफ्ट होतात बरं का. तर ही जी रेसिपी आहे ना नाचणीची इडलीची काही बनवते ना मी, तर हे तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा एकदा तरी. तर संध्याकाळच्या जेवणामध्ये मी मस्तपैकी चटणी आणि हे जे डोसा आहे ना हेच बनवलेलं होतं. चला तर मग आजचा ब्लॉग मी इथंच संपवते. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये, जो की तुमच्यासाठी खूप हेल्पफुल आणि महत्त्वाचा ठरेल, तर तो नक्कीच बघा तुम्ही. आणि हो, चॅनलवर नवीन असाल ना तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी ब्लॉगसाठी मला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.